अध्याय 9. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा पांडुरंगा, भक्तवत्सला श्रीरंगा, चरणापासी चंद्रभागा, सेवेसी तुझ्या वाहते. करिता तियेचे स्नान, करी पापांचे क्षालन, मनोभावे वंदून, भक्तचिंतनी रमती ते. मज द्यावे वरदान, लिहवी हे गुणगान, सिद्ध पुरुष गजानन, भावसुमने वाहतो. परिस स्पर्शता लोहाते, सुवर्णच तो करी त्याते. संत कृपा दान ते, कल्याण भक्तांचे करीत असे. म्हणून मागणे हे सदया, दया असावी प्रभुराया. जड जीवाया ताराया, महिमा सद्गुरूचा वर्णवी. एकदा शेगावी टाकळी कर, गोविंद बुवा कीर्तनकार. हरिदास हे असती थोर, शिवमंदिरी पातले. लौकिक होता मोठ्यांचा, जीर्णोद्वार मंदिराचा. धनिक तो शेगावचा, भाविक तोही सत्य असे. मंदिरात येता कथे करी, घोडा बांधिला सामोरी. येता जवळी लाथ मारी, चावा तोची घेत असे. स्थिर न राही क्षणभर, तटातटा तोडी दोर. पळून जाई वारंवार, जवळ न येऊ देई कोणा. लोखंडाच्या साखळ्या अस्ती बांधावया भल्या, विसरून त्या राहिल्या टाकळी नामे ग्रामासी. रात्र झाली असे फार, झोपण्या गेले कीर्तनकार. चोहीकडे पसरला अंधार, टिवटिव टिटव्या करीती त्या. भयान वाटे परिसर, कुणी न दिसे रस्त्यावर. तितक्या माझी योगेश्वर, येते झाले त्या ठायासी. घोडा होता उभा शांत, महाराज झोपले पायात. भजन वाचे गणगणात, वृत्ती रंगुनी गेली असे. शंका येई एक मनी, घोडा वाटे जाईल सुटोनी. म्हणून गोविंद बुवा मधुनी, येऊन पाहती घोड्यासी त्या. घोडा होता उभा शांत, नवल वाटेले तयाप्रत. जवळ जाऊनी पाहात, दृष्टी पडले गजानन. केला समर्थासी नमस्कार, ठेवूनी पायावरी शिर. चित्ता करुनिया स्थिर, स्थवन मानसी करीत असे. भाग्य तेची फळा आले, खट्याळ घोड्यासी आकळिले. श्लोक. सखा सोयरा तू असे या दिनाचा, उजळोनी देई मार्ग हा जीवनाचा. जोडोनिया कर, बुवा निघाले सत्वर. नित्याचा व्यवहार करावया कारणे. दूर दूरचे येती जन, गजाननाचे घ्यावया दर्शन. मनी पावती समाधान, पाहता प्रसाद लाभता संताचा. बाळापूरचे दोघे जण, सद्गुरु चरणी होती लीन. नवस केला तो विसरून, गेला असे जाणवले. दुसऱ्याही वारीसी येता जाण, गांजा गेले विसरून. समर्थ तेच बोलून, दाखविते हो जाहले. बाळकृष्ण नामे रामदासी, राहत होता बाळापुरासी. सज्जन गडी दर्शनासी, नित्य नेमे जात असे. पत्नी राही ती सांगाती, चंदनाच्या चिपळ्या हाती. नामस्मरणी रंगुणी जाती, ऐसा नित्यक्रम असे. सदा करी अन्नदान, अतिथी विप्रा तोषवून. निजग्रामी येती परतून, पुरुषार्थासी साधण्या. वृद्धापकाळ पुढती येता, होईल कैसे सद्गुरुनाथा. सेवा तुमची न होणे आता, शक्य वाटते या मनी. विचार ऐसा येता मनी, वृत्ती होई दीनवाणी. अश्रू तळपती लोचनी, ध्यान समाधी लागले. स्वप्नी येऊनी रामदास, वदते झाले बाळकृष्णास. घरीच करणे उत्सवास, दर्शनास येईन मी. तेव्हापासून बाळापुरा, उत्सव नवमीचा होई साजरा. 9वे दिवशी 2 प्रहारा, दर्शन देती गजानना. वाट पाहता समर्थाची, दिसे मूर्ती तीच साची. एशापरी आस त्याची, पुरविते ते जाहले. वचनाची त्या झाली पूर्ती, गजानन ते निघून जाती. समाधान पावला चित्ती, बाळापुरासी विप्रतो. गजानन रूप रामदास, श्रद्धा भावे दर्शनास. लागो मना तोच ध्यास, अगाध लीला तयाची हो. इति श्री गजानन महात्म्य 9मोऽध्याय समाप्त. शुभम भवतु.